तो हॅलो दोस्त, कसे आहेत तुम्ही सगळे? तर गाईस, आता वाजले सकाळचे 8, सॉरी 9 वाजले. तर आता आपलं एक छोटंसं काम आहे म्हणून आपण लवकर उठलो आहे. तर आपण ते काम करायला जाऊया, मग आपण ऑफिसला जाऊया. तुम्हाला आपण भेटूया ऑफिसमध्ये. तर गाईस, ऑफिसची देऊन मी सर्वात पहिले केली मोकू चालू आमची. तर मोकू आता चालू केलं. ही बघा आपली मोकू. मी HDFC बँकेच्या इथं पोचलेलो आहे. तर गाईस, मी आता आलो HDFC बँकेत. गाडी पार्किंगला लावले, आता चालू आहे बँकेत. चला बँकेत जाऊया. तर गाईस, बँकेच्या बाहेर बघा, या दोन मांजरी आहेत खूप क्यूट. ही एक मांजरा वाईट ती दादाकडे नुसते घुरून बघते मग असून. तर गाईस, बँकेचं काम संपून मी आता आलो ऑफिसला, बिकॉज अजून कोण आलेलं नाही आहे. आत्ता वाजले प्रॉपर 10. आता सगळे लेट. प्रॉपर टायमिंग ऑफिसचा 10चा आहे, बट पोरं 10, 10:15, 20 असंच येतात. अजून काय आलेलं नाही आहेत. तर ते यायची वाट बघत होतो. मी बसलो या चौथ्या गाळ्यात आमच्या. बाहेर कचरा बघा. आमचे मामा आता झाडू मारतात ते बघा. बिकॉज झाडू मारायचं काम माझं आहे, बट मी मामांना 50 रुपये देत मामांना मारा सांगतो. तर गाईस, कस्टमर आलं तर म्हणून मला पेटशॉप खोलावं लागलं. तर तुम्ही पेटशॉप तर खोललंय, बट आता बोनी केले तर पेटशॉप बंद नाही करू शकत. मग आम्ही चौथा गाळा जरा हाफ क्लोज करून आता पेटशॉप मध्ये आलो. तर पेटशॉप मध्ये आल्या आल्या माझं सर्वात पहिलं काम ऐकत असतं की सर्वात पहिलं आम्ही आमच्या पक्ष्यांना चेक करावं. बरोबर आहेत ना तुम्ही? हां, ते 4 पण आहेत, हे सगळे पण आहेत बरोबर, हे 4 पण बरोबर, हे पण. बिकॉज थंडीचा मोसम चालू असल्यामुळे पक्ष्यांना कधी पण काही होऊ शकतं. तसे AC वगैरे तर सगळं बंद असतं, बट कसं पक्ष्यांना थंडी कशी लागते ते माहिती पडत नाही. बट त्यांना काय होऊ नये याची काळजी आमचं घेणं काम आहे. बिकॉज ऑलरेडी आम्ही आमचे कितीतरी दोस्त गमावून बसलोय या थंडीच्या चक्करमध्ये. तर आता परत अजून पक्षी नाही गमवायचे. बाकी आपला पेटशॉप आहे तसंच आहे. तर गाईस, सगळा टाइमपास करून नाश्ता वगैरे करून मी आता बसलो ऑफिसमध्ये. तुम्हाला हे सांगायचं आहे की मी माझं एक गेमिंग चॅनल पण खोललं आहे. त्याच्यावर मी लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे हे सगळं करतो. हे बघा, हा माझं नवीन चॅनल. गेमिंगसाठी मी नवीन फोन घेतलाय, सॅमसंग S25. बिकॉज रात्रभर घरी जेव्हा झोप लागत नाही तेव्हा टाइमपास करायला आपला, त्यासाठी मी S25 घेतला. यात BGMI डाउनलोड केलंय, ते आपण लाईव्ह खेळतो. काल खेळलो, बट ती व्हिडिओ काही कारणाने अपलोड नाही झाली, ऑटोमॅटिकली डिलीट झाली. तर या चॅनलला पण सबस्क्राईब नक्कीच करा. या चॅनलचं नाव आहे मोकू गेम्स. तर गाईस, मी एक पार्सल मागवलेलं ऑनलाईन, कुठेतरी वेबसाईटवरून मागवलेलं, मला आता प्रॉपर आठवत नाही. बट ते माझं आता पार्सल आलेलं आहे, तर ते मी पार्सल पहिले पिकअप करतो, मग तुमच्याशी बोलतो. गाईस, मी एक फेसबुकवरून मला एक लिंक भेटलेली. मी काहीतरी पार्सल मागवलं, मी विसरलोय पार्सल काय नक्की मागवलं, बट ते मी आता पार्सल पिकअप केलंय. तर मला बघायचं होतं की फेसबुकवाले पार्सल नक्की ओरिजिनल देतात की फेक देतात. तर हे पार्सल मला Amazon शिपिंग मधून आले, बट पार्सल हे ओरिजिनल आहे की नकली ते मी आता चेक करतो. कारण मी अशा फ्रॉडचे केस खूप सारे ऐकलेत, बट मला एकदा ट्राय करायचं होतं. बॉक्स पॅकिंग बघा, एकदम लोकल. कटर नाही. गाईस, मी काय मागवलेलं आणि काय आलंय. तेच आहे, एप्पोची हवा काढायची मशीन. हेच मागवलेलं असतं. नाही गाईस, मी ऍक्च्युअल मध्ये बघलं ना, एक कॅमेरा होता, कुठला तरी 360 अँगलचा कॅमेरा होता, तो मागवलेला मी. बट त्याच्या जागी मला काय आलं बघा, हे व्हॅक्यूम क्लीनर. तुम्ही हे नाही मागवलेलं म्हणजे तू हेच मागवलेलंस? ऍक्च्युअल माझ्याकडे किती रुपयाचं होतं कॅमेरा ते? 1500 रुपयाला दाखवलेलं. एक मिनिट, मी लिंक पण दाखवतो. मला व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा आला या गोष्टीचा. एक मिनिट. फ्रॉड है.
फेसबुकवरनं कधी मागवायचंच नाही. मला माहिती आहे फेसबुकवरून कधी मागवायचं नाही, बट मला ते एक्सपिरियन्स करायचं होतं की पण हे फेसबुक तुला तर ॲमेझॉनवाला नाही घेणार परत. नाही घेणार. हा ॲमेझॉनवाला होता. हा ॲमेझॉन शिपिंग मधून पार्सल आले हे. अरे ते ॲमेझॉन ना पण एक मिनिट गाईस, मागं जर चालू असेल वर्किंग कंडिशन तर ठेवून देईन मी, बट चेक करतो. हे 500 रुपयाची मशीन आहे. ॲमेझॉन शिपिंग मधून श्रीजी एंटरप्राइजेस मधून 1400. मी याचं हे मागवलेलं पार्सल. इथं काय करू की मला ते पार्सल चेक करायचे फोटो. ह्याच्यामध्ये काय नाही होऊ शकत. ॲमेझॉन शिपिंग मधूनच आलं आहे. कारण मी फेसबुकला दाखवत नाही लिंक आपण बघितलेली ऑर्डर केलेली. बघ भाई ते तुम्हाला नाही माहिती. ते एक मिनिट. सहलीला जायचं डायरेक्ट. सहलीला असते ना ऍक्टिव्हिटी. नाही रे बाबा. अरे ते चालू आहे का बघ, दादाच्या गाडीत होईल ते. काय? हां ते चेक करून घेतो. त्याला वायर कनेक्ट करावं लागते काय? हे बघ ही वायर कनेक्ट पहिला चार्जिंग करायला लागेल त्याला. कुठे यायचं? इथे चार्जिंग लावायची. ओके. तर गाइस मी जे तुटलेलं दाखव, तुटलेलं. मी जे पार्सल मागवलं ते पार्सल नाही तुटलेलं दाखवा. प्लस जे पार्सल वेगळं आले ते मी ठेवलं असतं, पण ते पण तुटलेलं आहे बघा. प्लस चालू पण होत नाही. मी लावून चेक केलं. हा तर आता हे पार्सल मी जातो रिटर्न द्यायला. त्याच्या पुढचं बोंडूक काढते. पुढचं बोंडूक काढ. पण माझे पैसे गेले तर चाललं असतं, चालू असतं तर. बट चालू पण नाही आणि तुटलेलं पण आहे. तर मला 200 रुपयाची वस्तू आम्हाला 1000 रुपयाला दिली. तर गाईस मी चेक केलं, बट मी ते फेसबुकवरून नाही, मला ती लिंक इन्स्टावर लागलेली. तुम्हाला मी दाखवते बघा. प्रोडक्ट काय ते पण दाखवतो. गाईस युअर ॲक्टिव्हिटी अँड लिंक हिस्ट्री. हे बघा लिंक हिस्ट्रीमध्ये इन्स्टा 360 कुठे गेलं एक मिनटं. वर तर आता रिटर्न ओपन केलेलं ते आहे, बट मी जे ऑर्डर केलेलं ती हे बघा हे आहे ते मी ऑर्डर केलेलं 1499 प्राईस याची. त्याच्या जागी मला ते वॅक्यूम मशीन आले. हे इंस्टावर मी ऑर्डर केलेले इंस्टावर. तो गाइस मैंने जो ऑर्डर किया था वो ड्रोनीफाई ऐप के ज़रिए किया था. आई होप मैं अभी उनको रिक्वेस्ट डाल दिया हूँ. आई होप कि मुझे रिफ़ंड हो जाए. रिफ़ंड नहीं किया तो मेरे को जो पार्सल मैंने ऑर्डर किया था मेरे को वो आ जाएगा, चलेगा. बिकॉज मुझे चेक करना था इंस्टाग्राम वाले प्रॉपर ये करते क्या, पर ये एक्चुअल में फेक है, इतना तो कन्फर्म है. तर गाईस आज माझ्यासोबत झाला इंस्टाग्राम फ्रॉड. 1500 रुपयाचं पार्सल आहे. विचार करा, जे पार्सल मागवलं ते तर आलं नाहीये, बट जे आलं ते ठेवून घेतलं असतं, पण ते पण तुटलेलं आहे. विचार करा. आणि हे पार्सल पाठवणारा श्रीजी एंटरप्राइजेस. हे मला आलं ॲमेझॉन शिपिंग मधून. त्यांना मी आता रिक्वेस्ट तर टाकले. एक्सेप्ट केले तर ठीक, नाही केले तर मला प्रॉब्लेम नाही. गेले तर 1500 रुपये जातील. बट हे सगळं ॲक्च्युअलमध्ये फ्रॉड आहे. तर तुम्ही याच्यावर ऑर्डर वगैरे करू नका. डायरेक्ट ॲमेझॉनवर वगैरे ऑर्डर करा. इंस्टा फेसबुकच्या वर ऑर्डर करू नका. तर गाईस आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. बट तुम्ही हा असा इंस्टाग्रामवरून वगैरे ऑर्डर करू नका. हे तुमच्या सेफ्टीसाठीच मी सांगतोय. हे मला चेक करायचं होतं, त्यासाठी मी हा ब्लॉग बनवलाय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.